जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ्य 8 भाग 10। वीतरागता। सम्यक दर्शनाच्या प्रभावामुळे जैनांचा प्राथमिक आदर्शवाद चटकन तत्वानुभूतीकडे वळतो. त्यांच्या जीवनात तत्वमयता लगेच रुजते. त्यामुळे त्यांचा साधन मार्ग आत्मवर्ती बनतो. त्यांची गुणाराधना पूर्णतेच्या, संपूर्ण शुद्धतेच्या, अनंत तत्वाच्या परिक्षेत्रातच वाढते व सफल होते. सर्व संज्ञा, कषाय, मोहावस्था इत्यादी जीवाच्या विभागावस्थाच होत. चेतना गुणावरील कर्मावरणामुळे त्याच्या तत्वमय चेतनेत दोष उद्भवतात. या सर्व दोषपूर्ण विभागांचे मूळ कारण म्हणजे परद्रव्याविषयी निर्माण होणारा अध्यवसाय. हा अध्यवसाय विकारी असतो. आत्मगुणात विकार घडवितो. तो जिंकून अविकारी होणे म्हणजेच वितरागता प्राप्त करून घेणे होय. वितरागता म्हणजे शुद्ध चैतन्यरूप अवस्था. ती तत्वभूत असल्याने प्रगत होतेच. संसारी अवस्था ही अतत्वदशा होय. म्हणूनच संसारात दुःख संभवते. परद्रव्य संपर्कातील रागयोग निघून गेला की ज्ञानयोग स्वतः प्रगट होतो. सर्व दोषरहित अशी जी स्वतत्वाची सत्ता तीच आत्म्याची वितरागता होय. याच वितरागतेची व्यावृत्ती आपोआपच होते आणि गुणसिद्धी मार्गी लागते. स्वतत्वाची उपलब्धी होते. स्वतत्वाचे लक्षण: जीवो जीर्णपण्णतो नानसहावो य चेयनासहियो. स्वत्व केवळ चेतनागुण असून त्याची आविर्भूती ज्ञानमय असते. या शुद्ध तत्वाविष्काराकडेच ध्यान लागल्याने देव भजो अरिहंत, नीत गुरु सेवो निर्ग्रंथ, दया धर्म पालो सदा, मुक्ती को पंथ ही प्राथमिक अवस्था गळून पडते. केवळ चेतनोपयोगच मार्गी लागतो. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्षमार्ग हे वितरागी साधनेतील पहिले सूत्र असले तरी स्वानुभूतीमध्ये, शुद्धोपयोगामध्ये त्यातील क्रमवर्तीपणा नष्ट होतो. साधना मार्गातील विकल्प व्यवहार वितरागतेला पोषक ठरत नाहीत. दर्शन ज्ञान चारित्र्य हा आचारकल्प नसून ती स्वतत्वाची गुणावस्था आहे. त्यामुळे ती शुद्धावस्थेत प्रतिसमयाला समानतेने युगपद प्रतिभासित होत राहते. तीच तत्वतः आत्मस्थिती होय. रागमयता, विकल्पावस्था, अपूर्णता निघून गेल्याशिवाय ती स्वयंभू, स्वयंप्रकाशी, अनंत अशी आत्मोत्थ स्थिती लाभत नाही. म्हणून मोक्षमार्गामध्ये केवळ वितरागता हाच ध्येयबिंदू ठरतो. रागमयता म्हणजेच अनंत सुखामध्ये व्याबाध होय. वितरागतेमध्ये हा व्याबाध नष्ट होत असल्यामुळे वितराग अवस्था अनंत सुखमयच असते. जिनमार्गातील उद्दिष्ट, साधना व सिद्धी आत्मगुणवर्ती असल्याने जिनमार्गीयांना स्वतःचेच कषाय जिंकण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही परतत्वाची गरज भासत नाही. स्वतःचीच भावावस्था बिघडल्याने जसा जीव दानव होतो तसाच तो स्वतःच्याच शुद्ध भावावस्थेच्या प्रभावाने स्वतः देव होतो. त्यांना परकीय देवता शोधावी लागत नाही. मंदिरातील त्यांची भावावस्था: तुझ्या मंदिरी आलो जरी मी नमतो जिनराया, तुझे नव्हे रे माझे दर्शन निवांत साधाया, तुझ्या दर्पणी बघतो माझ्या निर्मळ जिनरूपा, अनुभवतो नित परमानंदे चिन्मय निजरूपा. अशी होऊन स्वतत्वातील गुणमयता हीच त्यांची आराध्य देवता ठरते. आत्मगुण पूजा नियत स्वरूपी असल्याने विभूती पूजेचा प्रश्नच उद्भवत नाही. विशुद्ध तत्वदशेला विभाव किंवा विकार घडत नसल्याने अवतार, दूत, प्रेषित, उद्धार
या कल्पना शून्य ठरतात. मग लढाई, शत्रुत्व, उपद्व्याप तसेच मित्र, गण, गोत्रादी परिवार, विवाह, पुत्र पौत्रादी संसारी अवस्था, निर्वाहाची चिंता, लक्ष्मीची विवंचना, न्याय दिनाची योजना व प्रतीक्षा इत्यादी अनेक प्रकारच्या विकल्पामध्ये गुंतलेल्या विभूतींना देव मानून त्यांच्या कृपेची अभिलाषा बाळगणे हा वितराग मार्गाचा प्रतिपक्ष ठरतो. म्हणून जैन धर्मात त्यांचा निराश झालेला आढळतो.